अखंड महाराष्ट्रातली सर्वात मोठी प्रतापगडची प्रतिकृती या मंडळानं यावर्षी बनवलेली. तर जाणून घेऊया आपण त्यांच्याकडूनच. तर आज आपल्या समोर साठमारी फ्रेंड सर्कल आहे आणि तो पूर्ण फ्रेंड सर्कल आहे आणि त्यांचे जे काही किल्ला बनवतानाचे त्यांचे अनुभव आहेत ते आपल्यासोबत आज ते शेअर करतील आणि त्याची परंपरा आणि त्याचं नाव या गोष्टी सगळ्या त्या आपल्यासमोर ते सांगणार आहेत आणि जाणून घेऊया त्यांच्याकडूनच आज. नमस्कार. आमच्या मंडळाचे नाव साठमारी फ्रेंड सर्कल. साठमारी फ्रेंड सर्कलची स्थापना 1991 साली झाली. हे आता आमच्या मंडळाचे 35वे वर्ष सुरू आहे. आणि साठमारी हे असं आगळं नाव का ठेवलं गेलं तर आमच्या मंडळाच्या शेजारी जे शाहू स्टेडियम आहे तिथं जगातील म्हणजे फक्त 2च साठमाऱ्या होत्या. आता त्यातली फक्त एकच इथं आहे. साठमारी म्हणजे हत्तीचा साहसी खेळ जो शाहू महाराजांनी सुरू केलेला होता. त्यावरूनच आम्ही साठमाऱ्याचा जो आखाडा आहे त्यावरून आमच्या मंडळाचं नाव ओळख व्हावी साठमारी फ्रेंड सर्कल म्हणून आपण ठेवलेलं आहे. आणि आपण 1991 पासून आपण गणपती बसवत होतो आणि गेली 12 वर्ष ही मुलं सगळी लहान होती त्यापासून किल्ला बनवायला चालू केलेला आहे. त्याला एक आता व्यापक स्वरूप निर्माण झालेलं आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. किल्ला म्हणजे साठमारी आणि साठमारी म्हणजे किल्ला असं हे स्वरूप झालेलं आहे. म्हणजे कोल्हापुरातच नव्हे तर अखंड महाराष्ट्रात जर आता तुम्ही विचारलं भव्यदेव प्रतिकृती कुठं करतात किल्ल्याची तर ते साठमारी म्हणून नाव उदयास येईल. आणि साठमारी हे ठिकाण होतं त्याच्यानंतर त्याचं फ्रेंड सर्कल मध्ये कसं रूपांतर झालं हे तुम्ही मला सांगलं. आणि एक किस्सा सांगतो साठमारी बद्दल. आपल्या इथे एक बलांड्या म्हणून हत्ती होता, म्हणजे महात होते. त्यांना हे झालं होतं म्हणजे त्यांचं हत्तीनं त्यांना मारलं होतं. तिची समाधी इथं बांधली होती. त्यांचं नाव बलांड्या होतं. आणि तिथे जायला सुद्धा लहानपणी लोक भेट होती. आणि साठमारी ही आपली जगात प्रसिद्ध म्हणजे एकमेव साठमारी अशी आहे. आणि आता लहान मुलांनी म्हणजे आता लहान मुलं मोठी होत जशी जाईल तसं किल्ल्याचं प्रतिष्ठा आपली वाढतच आहे. तुम्हाला किल्ला बांधावा किंवा त्याच्या माग हे आपण एखादा किल्ला बनवावा नेहमी आता होत कसं आलंय की काय नाही बाबा दगड ठेवायची त्यावर पोतं टाकायचं एक नळा लावला झाला किल्ला. हे लोक अशी करत आलेत, लहान मुलं करत आलं. याच्या आधी परंपरा होती. पण तुम्ही कोल्हापुरात एक पायंडा पाडला की प्रतिकृती दिसायला पाहिजे. जसा किल्ला तुम्ही ड्रोन वरनं दिसतोय तसा तुम्हाला किल्ला दिसणार. आणि त्यापेक्षाही ह्या वर्षी तुम्ही एवढं डिटेलिंग केलंय की एखादा प्रसंगच बघावा जाऊन तिथं किल्ल्यावरती हा प्रसंग घडतोय आणि महाराजांच्या बाजूला आपण उभारलोय असं किल्ला बघताना आम्हाला वाटत होतं. तर ही संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली आणि हे कसं ठरवलं तुम्ही? हे कधी हे सगळे किल्ले बनवणे आमचे सगळे कार्यकर्ते एवढी मेहनत घेतात की नाही तेच त्यांच्या तोंडूनच तुम्ही ऐका. नमस्कार. साठमारी फ्रेंड सर्कलने यावर्षी प्रतापगड आणि शिवप्रताप दिनानिमित्त म्हणजे यावर्षी जो पहिलगाम हल्ला झाला आपल्या देशावर त्याच्या निषेधार्थ हा आपण किल्ला केला. कारण तो किल्ला करणं कारण मागचं की 350 वर्षापूर्वी आपल्या हिंदवी स्वराज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांवर जो अफजल खान रूपी दहशतवाद चालून आलेला आता तुम्ही बघू शकता की काल पण आपल्या देशात एक दहशतवादी हल्ला झाला. असे अनेक दहशतवादी हल्ले सुरू आहेत. तर 350 वर्षापूर्वी जो दहशतवाद चालून आलेला आणि त्याला त्याच प्रतापगडच्या पायथ्याशी कसा फाडला आणि दहशतवाद समूळ स्वराज्यातून कसा नष्ट केला हेच एक चित्रीकरण. आणि जसा प्रतापगड तसाच साठमारीने केलेला म्हणजे प्रतापगड तर अनेकांनी म्हणजे केलेले आहेत. आतापर्यंतचे मी पण दुसरे कुठे प्रतिकृती वगैरे बघून आलोय. आपल्याला या वर्षी प्रतापगड करणे एक चॅलेंजिंग होतं की सगळ्यांना माहिती आहे हा प्रतापगड किल्ला कसा आहे. साठमारी कसा प्रतापगड बनवेल या विचारातून आम्ही किल्ला केला आणि तो महाराष्ट्रात म्हणजे काय पूर्ण महाराष्ट्रापर्यंत तो आपला किल्ला यावर्षी व्हायरल झाला. हे एवढं आवाढव्य पण दिसतंय त्याचं सगळ्या गोष्टी दिसतात इन डिटेल दिसतंय. पण त्याची मंदिरं तुम्ही जी बनवली होती त्याच्यावरती जे वाडे आहेत ते आहेत तर त्या गोष्टी तुम्ही कशा डोक्यात आल्या? कारण की आता जर बघायला गेलं प्रतापगडवरती तर त्या गोष्टी नाहीयेत. तुम्ही त्या संकल्पनेत तुमच्या कल्पनेतनं किंवा त्याचा एक ऐतिहासिक रेफरन्स घेऊन कसं बनवलं? आता गुगल मॅप्सला आपल्याला मॅप्स वगैरे सगळे मिळतात, किल्ल्याचे पुस्तकं मिळतात. आपण यावर्षी प्रतापगड केला तर मागच्या वर्षी आपण किल्ला बघायला गेलतो, प्रतापगड फिरायला गेलतो. कारण का जो आपण किल्ला यावर्षी करतोय तो आदल्या वर्षी आपण म्हणजे आता दिवाळी सुट्टी झाली की आपण बघायला जातोय तो किल्ला. मग तो किल्ला बघायला गेलो, तेथून माहिती सगळी गोळा केली, फोटोग्राफ्स वगैरे सगळे कलेक्ट केले. तिथे जे पायथ्याशी पुस्तके मिळतात ती पुस्तकाच्या आधारावर आणि त्या मॅपच्या आधारावर आपण सगळं म्हणजे ते किल्ल्याचं रूप असेल किंवा त्याचं स्ट्रक्चर असेल ते आपण आधी तयार करतोय. आता फक्त प्रतापगडावर भवानी मातेचं मंदिर, केदारेश्वर महादेव मंदिर
हनुमान मंदिर, अनेक इकडे तिकडे थोड्याशा वास्तू आहेत. बाकी प्रतापगडावर आता काही नाही. तर त्या मॅपनुसार अनेक आपली एक म्हणजे बुद्धिमत्ता चालवून की एक आर्टिस्ट असेल किंवा काही असेल की आपण एक शिवरायांचा मावळा असेल की आपल्याला एक स्वप्न पडते की बाबा हे इथं असं असावं, आणि ते स्वप्न साकारून आम्ही हा यावर्षी प्रतापगड किल्ला इन डिटेल जसा आहे तसा आपण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्याबरोबर ज्या गोष्टी नव्हत्या त्या पण आपण शेअर केल्या ते पण सांगा. त्यामध्ये आता आपण प्रतापगड किल्ल्यावर बघितलं असाल तर आपण जरी आता गेलो, आता प्रतापगड हा छत्रपती उदयनराजेंच्या अधिपत्याखाली असल्यामुळे तो किल्ला आता रिन्युएशन चालू आहे. नाही तर बाकीचे किल्ले ते पुरातत्व खात्याच्याकडे आहे, त्यामुळे ते किल्ले संवर्धन करता येत नाही. तर आता प्रतापगड संवर्धन करायचं चालू आहे. त्यामध्ये आता तुम्ही जर गेला प्रतापगडावर तर जो 4थीच्या पुस्तकावर फोटो आहे तो आपल्या सूर्यबुर्जाची जी माची आहे तो एक तिथे व्यवस्थित आता स्वरूपात आहे. भवानी मातेचं मंदिर आहे, हनुमान मंदिर आणि केदारेश्वर महादेव मंदिर आहे. तर आपण त्यामध्ये जे केले की जे मॅप्स वगैरे बघून तिथले जे म्हणजे फोटोग्राफ किंवा तिथले अवशेष बघून जे केले त्यामध्ये जिजाऊ माँसाहेबांचा राजवाडा होता प्रतापगडावर. आता जिथं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे जो पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1960 साली स्थापन केला, महाराष्ट्रातला पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तो तिथे आहे प्रतापगडावर. तो त्याच्या आपण तिथे राजवाडा होता आधी, जिजाऊ माँसाहेबांचा राजवाडा होता, तो राजवाडा केला. दारुगोळा कोठार होते तिथे दारुगोळा कोठार केले. जिथे सरदारांचे वाडे होते की महाराजांचे बरोबर जे महाराजांचे सरदारांचे वाडे होते, पंतप्रतिनिधी होते त्यांचे वाडे होते ते वाडे केले. गणेश मंदिर होतं, परत घोड्यांच्या पागा होत्या, धान्य कोठारे होते. हे सगळे आपण इन डिटेल आणि जिथे जिथे बुरुज आहेत, तिहेरी बुरुज असतील, दुहेरी बुरुज असेल, परत रेडका बुरुज म्हणून आहे प्रतापगडावर, जेथून रेडका बुरुजापासून प्रतापगड बांधायची सुरुवात झाली तो रेडका बुरुज. हे सगळं जसं आहे तसं आपण यावर्षी केलं. एवढं मोठ्या प्रमाणात तुम्ही त्याचं उद्घाटन केलं, एवढ्या मोठ्या प्रमाणात किल्ला बनवला, पण ही एक स्टेज फेम मिळाल्यानंतरची स्टेज आहे तुमची. ह्याच्या आधी तुम्ही सुरुवात केव्हापासून केली गड बनवायला आणि प्रतिकृती बनवायला सुरुवात केली, ती केव्हा केली हे आम्हाला जाणून घ्या. किती वेळ लागला ते पण. नमस्कार. आता किल्ल्याचं म्हणलं तर आता आम्ही गेली 13 ते 14 वर्ष किल्ला करतोय. मग आता आम्ही लहान असल्यापासून हा किल्ला करतोय. मग पहिल्यांदा आम्ही पण असं लहान दगडावर साधाच किल्ला करायचो. मग जसं आम्ही करत गेलो तसं आम्हाला कळत गेलं, त्यातल्या आम्हाला टेक्निक कळत गेल्या, कसा करायला लागतंय, काय करायला लागतंय. आणि असं नाही की आम्ही बाकीच्यांचे किल्ले बघत नव्हतो. आम्ही लहान असताना पण आमच्यापेक्षा जे मोठे किल्ले करतो ते बघत होतो. अजून पण आम्ही जवळपास कोल्हापुरातल्या सगळ्या मंडळांची, महाराष्ट्रातल्या जवळपासल्या सगळ्या मंडळांची किल्ले आम्ही स्वतः जाऊन बघून येतोय की आमच्यात काय कमी आहे काय. असं तसं आम्ही एक एक पायरीवर चढत गेलो. जसं आम्ही पायरी चढत गेलो, ज्या गोष्टी आम्ही हातात घातला, म्हणजे आता हे करायला अवघड आहे, ते करायला अवघड आहे, जसं आम्ही हातात तसं आम्हाला कळलं गेलं की कसं सोपं जाईल, कसं जाईल. तर आम्ही आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं आम्ही 13-14 वर्षाचा एक्सपिरियन्स, एवढ्या वर्षात आम्ही केल्यापासून आम्हाला ते टेक्निक सापडल्यात की हे असं करायचं, हे असं करायचं, हे असं. आणि प्रत्येक वर्षी आपण त्यात एक एक पाऊल पुढे घेतो. आता जर तसं तुम्ही आता म्हणला की राजवाडी येते, आता साधी गोष्ट आहे की धान्याचे कोटा, राजवाडी हे सगळ्या किल्ल्यांच्यावर असणारच आहेत. मग ते आपल्याला दाखवायला लागणारच आहे. मग ते मॅपमध्ये असू देत अगर नसू देत ते आपल्याला दाखवायला लागणार. हे काही कॉमन एक विषय असला जाते. त्यामुळे आम्ही ते लक्षात घेऊन त्या पुस्तकाचा अभ्यास करून की प्रत्येक किल्ल्यावर ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जे शौचकूप, पाण्याचे हे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, खलबतखाना, ह्या गोष्टी अशा आहेत की त्या प्रत्येक किल्ल्यावर आहेत म्हणजे आहेत. मग ते आपल्याला दाखवायला लागणारच आहे. म्हणजे आम्ही आतापर्यंत तसं दाखवलंय. आता आम्ही एक रायगड केलेला. रायगडचा विषय म्हणजे म्हणला तर आतापर्यंतच्या महाराष्ट्रात, म्हणजे आता आम्ही 2023 आम्ही रायगड केला. महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत असा कोणी रायगड केला नव्हता. सगळ्यांनी आतापर्यंत रायगड केला, पडका रायगड दाखवला. कधीच कुणी आहे तसा रायगड त्यावेळेला तसं स्वप्नातला, म्हणजे आपल्या सगळ्या माणसांना कसं वाटतं की रायगड कसा असं, रायगड कसा असं, तसा रायगड दाखवला. शिवराज्याभिषेक सोहळा दाखवला आम्ही हत्तीवरून. आता हत्ती होता नाही होता या सगळ्या शंकेच्या गोष्टी असून पण आम्ही शिवराज्याभिषेक सोहळा दाखवला. महाराजांच्या हत्तीवरून सगळे पालखी वगैरे सगळं इन डिटेलमध्ये बारक्यातल्या बारक्या गोष्टी, सुवर्ण सिंहासना बरोबर सगळ्या गोष्टी आपण रायगडच्या दाखवल्या. ह्याच्या आधी असं कोणी विचार केला नव्हता की हे रायगड असा असेल. बरोबर. म्हणजे कोणाला माहितीच नव्हतं की रायगड असा आहे. ते मनोरे आहेत. आता तिथं 3-4 मजली मनोरे आहेत. ते 11 मजली, 8 मजली, 9 मजली किती होते काय याच्यावर खूप जणांना शंका होती. आम्ही पुस्तकाचा अभ्यास करून असं ते सगळं करायला प्रयत्न केला. आता एखादी गोष्ट भव्य करायची म्हणल्यावर त्याला आर्थिक बळ लागते आणि आर्थिक बळ एखाद्या वेळेस जर गणपती बसवायचा असेल किंवा एखादा दुसरा सण असेल तर आपण वर्गणी वगैरे गोळा करतोय किंवा कुठून तरी एक स्पॉन्सरशिप मिळते आणि बाबा हा सण आता इतके वर्ष होत आलाय आणि हे करायचं.
पण एखादा पायंडा पाडताना किंवा एखादी परंपरा तयार होत असताना त्याला जो त्रास होतो तो आर्थिक बाजूचाच त्रास होत असतो. आणि तुम्ही हे सगळी आर्थिक बाजू कशी सांभाळली आणि हे रेव्हेन्यू एवढा कसा गोळा केला किंवा ही गोष्ट करायची कशी? आर्थिक बाजूचं म्हटला तर आता किल्ल्याचा पिरियड होता आपल्या दिवाळीच्या आधी, एक 10-15 दिवस आधी. त्याच्या पण आधी म्हटलं तर दुर्गा माता, त्याच्या आधी म्हटलं तर गणपती. आता गणपती कसं हे सगळं मंडळाचेच कार्य आहेत, ही तिन्ही पण पहिले सगळी मंडळाचेच कार्य आहेत. मग गणपती आले कसं मंडळ सगळी वर्गणीतून गोळा होणार, त्यात मग त्यांना पण जे काही स्पॉन्सर आहेत ती सगळे त्यांना पैसे देणार, ती पण भरपूर खर्च करणार. त्यानंतर दुर्गा माता आली त्यानंतर भरपूर स्पॉन्सर किंवा गाळ्यातली म्हणा जी वर्गणी देतात आपल्याला, गल्ली बोळातली माणसं म्हणा, आपली सभासद म्हणा, ती पण वर्गणी देणार दुर्गा माताला. ही 2 पिढी झाली. त्यानंतर ह्या तिसऱ्या येते. किल्ल्यावेळेस म्हटलं तर तुम्ही कोणाकडे पण जावा, कोण असं सरळपणाने देत नाही. किल्ला हा विषय कसा झालाय की असं बारकीच पुरं करतात. गणपती कसं सगळी मिळून करतात, मोठी पण असतात, ज्येष्ठ असतात. किल्ला कसं बारकीच करतात. हे जरा एक छाप पडलाय किल्ला म्हणजे बारकी बरोबर. आणि मागायला गेले तर म्हणतात काय किल्ला आता आपण गल्ली वर्गणी मागू शकत नाही किल्ल्यासाठी. तर आम्ही आता गेली 15 वर्ष आम्ही असं जसं म्हणताय की माणसं बारकी बरोबर किल्ला करतात, आम्ही पण ती बारकीच होतो. आम्ही बारकी असतानाच किल्ला करायचो. हळूहळू आम्ही थोडंसं आमचं खिशातलं स्वतःचे पैसे खर्च करून म्हणजे केलेत, भरपूर पोरांनी केले. स्वतःचे खिशातले पैसे खर्च करत 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 आम्ही ते मोठ्या स्वरूपात आणला. त्यानंतरनं मग थोडीफार स्पॉन्सर गोळा होत गेली, पण गाळ्यातली नाहीत, घरगुती नाहीत किंवा गल्लीतली पण नाहीत. अशी थोडीफार स्पॉन्सर मी गोळा केली. त्यानंतर थोडीफार नेते मंडळी पण आहेत. मग लांबची थोडीशी मोठी जी उद्योजक आहेत ती पण काय आम्हाला सांगतात की आम्ही पण लहानपणी किल्ला करायचो, ती त्या आवडींना आपल्याला आर्थिक मदत करतात. ते असं आर्थिक सगळं आपण गोळा केलं की नाही, त्या हिशोबावरतीच आपलं सगळी किल्ला होती. आणि खर्च म्हटला जर ह्याच्यात पण असं खर्च होऊ शकते. इतर मंडळांनी पण ह्याच्यात काय घ्यायला पाहिजे की आपण गणपती जसं मोठ्यानं करतोय, देवी जशी मोठ्यानं करतोय किंवा इतर कुठले पण सण आपण मोठ्यानं करतोय, तर किल्ला पण आपण गणपती दुर्गामासारखा करावा. म्हणजे हौसेनं जेवढा आपण गणपती मोठ्यानं करतोय, तुम्ही ढोल पथक तीन सगळं लावतात, आम्ही पण ढोल पथक आम्ही लावतेच उद्घाटनला. डीजे मध्ये आम्ही डीजे पण लावतोय, पण ती सगळी महाराजांची ऐतिहासिक गाणी, जुनी गाणी, पोवाडा म्हणा, तेच जे पारंपरिक जे असेल ते पारंपरिक. आता आपण नवीन युगात लाईट पाहिजे, पोरांना साऊंड पाहिजे, ते पण लावते. खरं ते पण सगळं पारंपरिक शो दिसतो तसंच. त्यासोबत ढोल ताशे, मर्दानी खेळाचा आखाडा असतो आपल्या उद्घाटनला, ते सगळं आपण ह्याच्यात दाखवते किल्ल्याला. म्हणजे म्हणण्यात तात्पर्य काय, जेवढा गणपती दुर्गा मातेला आपण मोठ्यानं साजरा करतोय तसंच किल्ल्याला पण सगळ्या कुलाबरोबर सगळ्या मंडळांनी करावं. आणि जवळपास आता ह्या किल्ल्याला तुम्ही म्हटलं आरती तुम्ही विषय काढलाच, तर आता सांगून देतो तुम्हाला की किल्ल्याला आपल्याला नाही म्हणत तरी 2,80,000 किंवा 3,00,000 पर्यंत टोटल जो आहे आपला खर्च आला. उद्घाटनाचा खर्च म्हणा तुम्ही, इतरचा किल्ला बनवायचा खर्च, त्याला लाईट आली, बाहेर लाईटिंग आली, नंतर कमान तीन आपण म्हणजे त्याला लागतेच, पैसे लागते. इतका मोठा किल्ला तयार करताना कोणत्या कोणत्या प्रकारची सामुग्री आपण वापरली? किल्ला करण्यासाठी आम्ही जवळजवळ 10 पोती शाडू माती वापरली, 80 पोती लाल माती आणि 2 ट्रॉली भर वापरली. आमचं एकच हेतू होता की जो किल्ला करायचा आहे तो टॉपचा करायचा. आणि विषय पण आमचा तसा म्हणजे महत्त्वाचाच होता, कारण हा लोकांच्या समोर इतिहास जाणं हा खूप महत्त्वाचं होतं. ही झाली सामुग्री. त्याच्याबरोबर आधुनिक तंत्रज्ञान काय काय वापरलं आपण किल्ला तयार करताना? आधुनिक म्हणजे आम्ही आता सैनिक वापरले. सैनिक खूप आमचे छान परत घ्या, झाले. हे मावळे म्हणा, परत घ्या. मावळे हेच वाक्य परत घ्या. मावळे आम्ही केले, शिर्डी मावळे केलेले. ते ज्या पद्धतीचे आम्हाला जसे मध्ये पाहिजे म्हणजे जे लढाई कशी असायची ती लढाई खरोखर आम्हाला सत्यात दाखवायची होती. त्याचप्रमाणे अफजल खानाचा वध हा महत्त्वाचा होता आणि ते आम्ही चांगल्या पद्धतीने मावळे वगैरे, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती वगैरे चांगली व्यवस्थित, म्हणजे लोकांना काय तर त्याच्याबद्दल भावना निर्माण होतील अशा आम्ही बनवलेल्या.
आणि त्या मावळ्यांचे ड्रेस वगैरे सगळे स्वतः आम्ही तयार केले. जो रेफरन्स घेतला होता अफजल खानाच्या वधाचा, तर त्यासाठी तुम्ही कोणतं पुस्तक, म्हणजे जर शिवभारतकरांचं पुस्तक वापरलं की आपला जो रेग्युलर इतिहास गुगलवर आहे तो, की रेग्युलर गुगलवर आहे तो सीन पण, मध्ये आणि शिवचरित्र बाबासाहेब पुरंदरांचं. त्यातून तुम्ही ठरवलं. आणि त्यामध्ये कसं तुमच्या डोक्यात काय होतं की जावळीत किती सैनिक बसवले होतं हा. किंवा काय, ह्या गोष्टी तुम्ही होय, होय. ठरवून मग त्या तर मग हिशोबाने त्या ते लावलं. पद्धतीने आम्ही सगळं दाखवलं, ते जावळीची लढाई वगैरे आम्ही सगळं दाखवलं. बरोबर. आणि हे होत असताना त्याच्या मागचे म्हणजे महाराजांच्या प्रत्येक सिच्युएशनचं तुम्ही हे ठेवले होते ना, म्हणजे महाराज ज्या ज्या ठिकाणी जिथं जिथं जात होते त्या, मग हे सगळं झालं त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही सगळं बनवलंय पहिल्यापासून, दगड आणण्यापासून, माती आणण्यापासून, म्हणजे शेवट एक आता एक मावळा ठेवला आणि हा बाबा झाले, आता इथून पुढे आपण हे करूया, उद्घाटन करूया आणि लोकांच्या स्वाधीन करूया किल्ला. त्यानंतर जो तुम्हाला फीडबॅक जे यायचे किंवा एक अभिप्राय जो यायचा लोकांचा, तर त्यातला सगळ्यात वेगळा अभिप्राय किंवा तुम्हाला खरंच वाटलं की बाबा हा अभिप्राय ऐकला आणि हे या कष्टाला फळ मिळाल्यासारखं झालं, तर ते असे कोणते अभिप्राय असंच एक महत्वाचं सांगतो. आम्ही किल्ल्याच्या इथं बसतोय, सगळं पॅक असल्यामुळे तिथं थांबायला लागते. लहान मुलं वगैरे मावळ्यांना हात लावतात, त्यामुळे आत बसायला लागते. त्यातील एक मंडळाचे कार्यकर्ते आलेले, त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितले की खूप छान केलाय तुम्ही उपक्रम आणि असाच आमच्या मंडळाला करायचा आहे आणि आम्हाला तुमची मदत पाहिजे, तुम्ही आम्हाला मदत करू शकताय काय. हे एवढं सांगितलं आम्हाला, म्हणजे खरोखर एवढं भारी वाटलं की आपण खरोखर काहीतरी चांगलं करायला लावलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण एवढ्या लोकांच्या पर्यंत पोहोचवली, तिची पोचपावती आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळायला आल्या. कुठल्याही मंडळाचे कार्यकर्ते जर आले तरी आपण काय करतोय हे लपवून ठेवत नाही. बरोबर. शिवाजी महाराजांचं म्हणजे मुलं आपली सगळी सांगतात हे आम्ही असं केले, ते तुम्ही पण असं करा. बरोबर. म्हणजे ते सगळ्यांनाच माहिती देतात. आपला हेतू आहे की हे प्रसारित व्हावं, प्रत्येकाला, प्रत्येक मुलग्याला कळालं पाहिजे. बरोबर. याच्यासाठी सगळं चालतं. यश माने म्हणून कोणतर आहेत आपल्या कोल्हापुरात राहलेले, त्यांनी एक अभिप्राय लिहिलाय की चांगला, आता तो या घडीला महत्वाचा आहे की कारण यश माने दिले आणि त्यांचा नंबर वगैरे दिला. इथं पहिला चवळ लिहिले की असा दुर्ग होणे नाही म्हणून, आणि पुढे लिहितात की या मंडळाने केले आहे ते कोल्हापूर शहरात असा उपक्रम सर्वांनी राबवला पाहिजे, म्हणजे येत्या पिढीला कळालं पाहिजे की आपले छत्रपती शिवाजी महाराज काय होते आणि कसे फितुरांना किंवा मुघलांना त्या हिंदवी स्वराज्यामधून पळवून लावले. आणि मी असे सांगू इच्छितो की आत्ताचे इंजिनियर जे बांधकाम करतात किंवा रस्ते करतात ते ह्या किल्ल्यामार्फत त्यांनी बघावं की आता 350 वर्षापूर्वीचं बांधकाम ही अजून आहे तसं सुस्थितीत आहे आणि तुम्ही काय करताय हे या किल्ल्यापाशी येऊन बघावं. आणि आपल्या पाल्यांना पार्टीला, पबला किंवा इतर कॉन्सर्टना न पाठवता एखादा किल्ला करायला पाठवा, जेणेकरून त्यांच्यात जे ऊर्जेचं बळी, डिप्रेशन असेल, बाकीची काही गोष्टी असेल त्या कशात दूर निघून जातील. आणि एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळाला त्या पाल्याला की त्याचा तो स्वतःच्या पायावर उभा राहायला तो कायमचा उभा राहू शकतो. आणि असाच तुम्ही हा परंपरा कायम चालू ठेवाल आणि असेच पूर्ण कोल्हापूरकरांचे नाव उंचवाल, हे आम्हाला यातून म्हणजे मिळाले. आणि खरोखर धन्यवाद म्हणून दिले, सही वगैरे केले खाली. पुढच्या वर्षी पण मी 100% तुमचाच किल्ला पहिल्यांदा बघायला येणार या चाललेली, म्हणजे कळते की आताच्या इंजिनियरांना पण जर अभिप्राय असले की नाही, प्रत्येक जणाला एक एक द्या, एक एक जण घ्या तुम्ही, म्हणजे तो प्रत्येकाचा चेहरा येईल त्या समोर, प्रत्येक जण रिव्ह्यू देईल. अभिप्राय घ्या जो तुम्हाला आवडला. त्याला तू बोलायला लागते सर. होण्याची इच्छा आहे आणि आपल्या महाराजांची दुर्ग शिदोरी आपणच पुढे न्याल हवी किंवा जपायला हवी असं त्यांनी इथं म्हटलेलं आहे. तर आमचा उद्देश हाच आहे की आमचा किल्ल्याचा इतिहास छत्रपतींचा तो सर्वांच्या पर्यंत पोहोचावा व आमच्यापासून इन्स्पायर होऊन बाकीच्या सुद्धा मुलांनी त्याप्रमाणे किल्ला बनवावा, एक आमचा असा हा उद्देश आहे याच्यामध्ये. तर किल्ला आजपर्यंत सगळेजण करतच आले, पण आमचा किल्ला बघून इतर लोकांना सुद्धा त्यापासून काहीतरी इन्स्पिरेशन मिळावं हा आमचा उद्देश आहे त्याच्यामध्ये. आणि भरपूर जण येतात, 2-2.5 लाख पब्लिक येतात आपल्या इथं, बाहेरून पण फोन येतात. आता इचलकरंजीत तेळवणीतला एक ग्रुप आहे, तो पण येतो दरवर्षी आपल्या इथे किल्ला बघायला. कागलमधला पण एक ग्रुप आहे, ते आपल्याकडून विचारतात की बाबा कशा पद्धतीने तुम्ही करताय, आपण त्यांना लागेल ती मदत करतोय म्हणजे आजपर्यंत असं आहे.
आणि शिवाय कसं आहे, सोशल मीडियावरती पण आपला व्हायरल होतोय किल्ला. आपण इन्फ्लुएन्सर सगळ्या सांगतोय उद्घाटनाच्या वेळेला. त्यामुळे जसं जमल तसं नंतर पण येतात इन्फ्लुएन्सर सगळेजण. त्यामुळे व्हायरल किल्ला भरपूर होता आपला. गेले 5 वर्ष झाले आपण मोठ्या प्रमाणात करतोय. आणि उद्घाटन सोहळ्याच्या वेळेला सुद्धा आपण अफजल खानाच्या वधाचा सीन त्या पथकाने केला होता त्यावेळेला. प्रत्यक्षात म्हणजे तो सीन त्यांनी तिथं उभा केला होता, स्टेज वगैरे घातलं होतं आम्ही त्यामुळे. ते आपण लहान मुलांना गड्यावर घेऊन जातोय त्यावेळी कसं तिथं बघण्यात येते की हॉटेल आहे किंवा असं अतिक्रमण आहे. मग आम्ही दरवर्षी एक उद्देश ठेवून एक किल्ला बनवण्याचं कार्य करतोय. आम्ही पन्हाळा केलेला, विशाळगड केलेला. यावेळी काय दाखवलेलं की त्या जुना पन्हाळा, नवीन पन्हाळा, जुना विशाळगड, आत्ताचा विशाळगड. आणि मंदिर करायचा उद्देश म्हणजे कसं, मंदिर किंवा वास्तू आता गेलं तर लहान मुलांना ते काय दिसत नाही त्या ठिकाणी. मग त्यामुळे इथं आल्यामुळं कसं सर्व जे आहे ते समजते. आणि अतिक्रमण जे झाले ते तसं नसून हे किल्ला असा आहे, हे एक आपण उद्देश देण्याचं कार्य करते. आणि एक किस्से कसं माती आणायची किंवा काय, हे आम्ही लहानपणापासून आता एकदा आम्ही गाड्यावरून माती आणत होतो मेन म्हणजे. मग त्यावेळी कसं आपण केळीचा गाडा ते असं आम्ही भाड्याने घेत होतो. एक ठिकाणी तर आपल्याला लांब च्या ठिकाणी जाऊन की माती आणायची होती. मग काय व्हायचं, आम्ही लहान असताना ते आम्हाला कळायचं नाही. मग एक ठिकाणी त्यावेळी गाड्याची चाकं वाकायची मातीमुळे. मग ते अवघड व्हायचं पुढे गाडा कसा जायचा लहान असताना. जे आम्ही मागून आणले भाड्यात किंवा 10 ते 12 वर्षापूर्वी. मग ते अवघड व्हायचं. एकेकांचा आम्ही ते त्या वेळी नंबर दिलेला असते ना की गाडा न्यायच्या वेळी. मग ते अवघड व्हायचं. आणि तिकडनं ढकलत आणणं एकेकांना लाज वाटायची. पण आमची पोरं ही कायम लाज न वाटण्यासाठी आपण किल्ल्यासाठी करत होतो. मग असं आम्ही त्या प्रकारे चालू करत पुढं वेगवेगळे देखावे सादर करून जसं सगळ्यांना समाजाला कळायला पाहिजे की कसा किल्ला असतोय हे आपण दाखवायचा प्रयत्न करतोय. आणि आता तुम्ही इतके वर्ष किल्ला करत आलाय सगळेजण. आणि नेहमी वाटत असते की आपण एवढा किल्ला जसा महाराजांचा होता, जसे महाराज ज्या किल्ल्यावर वावरत होते तसे आपण बनवतोय. आणि हे किल्ले बनवल्यानंतर आपण पुढचा किल्ला एक बनवायला ठरवतोय की हा किल्ला आपल्याला बनवायचा. त्याच्या आधी तुम्ही ती व्हिजिट करताय, त्यावेळेला त्या किल्ल्याची अवस्था बघून तुम्हाला काय वाटते? ते अवस्था बघून एवढं दुःख वाटते. आणि तिकडं गेला की आता प्लॅस्टिक किंवा कचरा हा पण जास्त प्रमाणात वाढते. आणि दारूच्या बाटल्या असं. यासाठी आपल्या मंडळानं म्हणजे काही पावलं उचललेत. म्हणजे आम्हाला ऐकायला मिळाले की तुम्ही खरंच काहीतरी केलंय. मागच्या वर्षी आम्ही विशाळगड जो केला होता ते हा मुद्द्यासाठीच केला होता. एक म्हणजे अतिक्रमण आणि किल्ल्यांवर असलेली ही अवस्था, म्हणजे कचरा वगैरे. विशाळगड तर एवढा भयानक झालाय की काय तिथं जाण्याचा अर्थच नाही असं झालेलं आहे. आणि हे आपल्याच लोकांनी केलेलं आहे, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे. आणि आमचा हेतू हाच असतोय की गड किल्ले शिवाजी महाराजांच्या काळात जसे होते तसेच गड किल्ले आता व्हायला पाहिजे. आणि हे पुरातन तत्वाचं खातं आहे. या पुरातन तत्वानं त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर. कारण त्यांच्या अंडर सगळे गड किल्ले आहेत. त्यामुळे त्यांनी खरोखर महाराजांचा खरोखर अभिमान असेल तर त्याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. अगदी बरोबर. कसं आम्ही दरवर्षी किल्ला करतो. आमच्या इथे जास्तीत जास्त माणसं येतोय, आपल्या इथे भेट देत असतात. मग आम्ही किल्ल्यासमोर एक किल्ला संवर्धन निधी म्हणून एक पेटी ठेवतो. त्या पेटीमध्ये खूप पैसे म्हणजे त्या देतात. फक्त ते पैसे आम्ही संवर्धनासाठी लागतो, वापरतोय. तर आता मला म्हणतात की ही काय ह्याच्या आपले खर्च करायला वापरतात, ह्याला खर्च करायला वापरतात. आता आम्ही एवढं पण सध्याच्या कंडिशनला आमची कंडिशन एवढी नाही की आम्ही त्या पेटीतनं आमचा खर्च करतो. कारण आम्ही सुदृढ म्हणजे आमचे पैसे आम्हाला पुरेचे आहेत. आमच्याकडे पैसे पण शिल्लक आहेत की उद्घाटन सोहळा या पैशातनं करतात असं आम्हाला म्हणतात. आता मी म्हणलं तर आम्ही 2-3 महिन्यात जसं आमच्या मुलांना सुट्टी मिळेल. आता पावसाचे 4 महिने काय हेच असेल तर तिथनं पुढे जर सुट्टी मिळेल 2 महिन्यात 3 महिन्यात एकदा आम्ही लई लांब राहू दे. जवळचे आपले पन्हाळा, विशाळगड, रांगणा, पावनगड हे असे जवळपासचे किल्ले ते आम्ही आमच्या खर्चातून जाऊन तिथं त्या पेटीतल्या पैशाचे सगळे संवर्धन वगैरे करून. म्हणजे संवर्धन म्हणजे काय, प्लॅस्टिक गोळा करणे, सगळी साफसफाई करणे, तिथल्या माणसांना सोबत घेणे,
वर्करना, त्यांना काय असेल ते देणे, की तुम्ही याचं लक्ष द्या, काय तिथं करावं लागतंय, झेंडा बदलणे, पायपांना वगैरे कलर मारणे, मंदिरांना कलर मारणे, हे आम्ही हे करतोय. तर आम्ही त्याच्या आतापर्यंत कधी सोशली ते मुद्दाम गोष्टी आणल्या नाहीत की कारण फोटो काढले नाही की आता पण आता आम्ही सगळे, आता आम्ही राजगडला गेलोय, पुरंदरला गेलोय, सिंहगडला गेलोय. आता कसं आहे, ज्या किल्ल्याची रस्ता पण आता आपण पन्हाळ्याला आपण किती, आता आपल्या इथं संवर्धन म्हणजे काय, सगळी पहिला त्या पन्हाळ्याला जातात, महादेवांच्या मूर्तीला हार लावतात, ती मूर्ती धुतात, झालं संवर्धन. असं नाही, आम्ही खूप खाली पण गेलोय. एक वेळेला तर आम्ही राजगडच्या इथनं 10-12 पोती प्लॅस्टिकच्या बाटल्या वगैरे आम्ही स्वतः घेऊन आलोय खाली, वरून राजगड वरून येताना, खाली येताना, जाताना आम्ही मोकळ्या त्यातनं आम्ही सगळं घेऊन आलोय खाली. आणि ह्याच्यातला आमच्यातल्या कोणीच याच्यात कधी फोटो काय नाही, काय हे केलं नाही, काय नाही, कारण ही गोष्ट दाखवण्यासाठी नाही आहे, म्हणून आम्ही आतापर्यंत ही गोष्ट कधी बाहेर आणली नाही त्या कारणासाठी. आणि हेच एक महाराजांचा आदर्श आहे. महाराजांनी कधी स्वतःचं नाव दिलं नाही किल्ल्यावर, किंवा मी छत्रपती शिवाजी महाराज हा किल्ला लोकांच्या स्वाधीन करतो अशी कधी गोष्ट केली नाही. म्हणजे आता जे नेते आहेत, 5,000 म्हणजे किती जरी एखाद्या रकमेचा रस्ता बांधला किंवा एखादा लॅम्प लावला तर त्याच्यावरती त्याचं नाव, आणि त्यानंतर मग त्या गोष्टी मागे दिसत राहतात. पण महाराजांनी एक आपल्याला आदर्श ठेवला आणि तो आपण न्यायला लागलोय, हेच एक मोठी गोष्ट आहे आपलं. तेच प्रेम आम्हाला पब्लिकच्या रूपातून दिसतंय तसं, आणि त्यात पैसे टाकतात की म्हणजे आता गणपती आपल्या मूर्तीला दानपेटीत माणसं टाकतात, तर किल्ल्याला कोण टाकल असं आम्हाला वाटत. आमचं काय एक भावना क्लिअर होती, आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना पण माहिती आहे की जी मुलं रात्रीचा दिवस करून काय कामधंदे सगळी करून ते रक्ताचं पाणी करायला लागल्यात किल्ला करायसाठी, ती पैसे एवढे ह्या पैशाने घेऊन काय करणार आहेत असं. आणि दरवर्षी आम्हाला एवढी अमाऊंट आता ही अमाऊंट सांगण्यासारखी नाही. यावर्षी आम्हाला अपेक्षापेक्षा प्रमाण, म्हणजे तुम्ही विचार करू शकणार नाही एवढ्या अमाऊंट त्या पेटीत आम्हाला मिळालेल्या आहे त्यावेळेला. म्हणजे ह्याच्यापासून आणि तुम्हाला प्रेरणा मिळते, आणि एखादं काहीतरी मोठी प्रतिकृती. आणि मुलं रडायची, पेटी बघितली की पालकांच्याकडे ते पैसे मागायचे त्यात टाकायला, एवढे म्हणजे लहान मुलांना ते सगळे कळत होतं. बरोबर. आणि ते अफजल खानाचा वध जे आम्ही दाखवलेला शामिना, त्या शामियानं तर असली लहान मुलं बघायची, ते आम्हाला आश्चर्य वाटायचं की या लहान मुलाला काय कळायला लागली त्यात, एवढं म्हणजे छान वाटत होतं आम्हाला त्यावेळी. अफजल खानाचा वध म्हणल्यावरती प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर काटा येतोय. त्यामुळे तुम्ही त्या लहान मुलांच्या मनात जाऊन ते घर गेल्यासारखं. अनेक महिलांनी पण आम्हाला सांगितलं की हे बघितलं आमच्या अंगावर काटाला. हीच तुमच्या मनापासून ती गोष्ट बनवल्याशिवाय ती कामाची पोस्ट होते. एक विषय बोलायचा आहे की आम्ही दक्षिणापेटीत म्हणजे दानपेटीत ठेवलेले असते, आम्ही खरोखरच ते संवर्धनासाठीच वापरतो, पण आम्ही ते जाहिरात करत नाही. त्यामुळं शक्यतो जेवढी मदत आम्हाला मिळेल तेवढं आम्ही संवर्धन जास्त करू शकतो. त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त आम्हाला मदत करावी, जेणेकरून आम्ही गड किल्ल्यांचे संवर्धन पण करू शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे सध्या जे गड किल्ल्यांचं चाललेलं आहे, आणि आम्हाला असं वाटतं की गड किल्ल्यांचा व्यवसाय म्हणून वापर न करता ऐतिहासिक स्थळ म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि ते राखलं पाहिजे, जाणलं पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे. आता ह्याचा विषय आला तर आमचं बरीच जण लोक आम्हाला म्हणतात तुम्ही स्पर्धेत का घालत नाही. आणि स्पर्धेत घालायचं जर आम्हाला बक्षीस मिळवायचं असेल तर आम्ही स्पर्धेत घातला असता, आणि कुठल्याही स्पर्धेत घातलं तरी आमच्या किल्ल्याचा नंबर 1 येणार, आम्हाला पैसे मिळणार आम्हाला माहिती आहे. पण लोकांचं प्रेम आणि प्रतिसाद हेच आमचं बक्षीस आहे, म्हणून आम्ही कोणत्याही स्पर्धेत आमच्या किल्ल्याचं नाव घालत नाही. लोकांचं प्रचंड प्रतिसाद आणि प्रेम हेच आमचं आम्हाला बक्षीस समजतं. किल्ला जरी पौराणिक असला तरी सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान कशा पद्धतीनं आपल्याला वापरता आलं या संकल्पनेतून. यासाठी की नाही आपण 3D मॉडेलिंगसाठी 3D मॉडेलिंग ह्या टेक्नॉलॉजी की नाही आपण पहिल्यांदाच वापरल्या किल्ल्याच्या बाबतीत. मावळे जे आता पण आपण बघतोय की नाही किल्ल्याची, ते सगळे 3D मॉडेलिंगमध्ये केलेलं आहे. त्यासाठी की नाही आमची तिघांची टीम आहे, सौरभ जनवाडे, प्रथमेश सात्तिके, ते बेंगलोरला असतात कामाला, त्या दोघांनी आणि मी असं मिळून की नाही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी सगळं जे आपल्याला आता डिझाईनमध्ये जे लागते की ना किल्ल्यासाठी, ते सगळं आम्ही तिघांनी केलेलं आहे. आणि आपल्या पोरांनी पण त्यात खूप मदत केलेली आहे डिझायनिंगसाठी. म्हणजे काय AI जे आहे ना ते रिअलिस्टिक वाटण्यासाठी आपण केलं किल्ल्यावर की नाही AI टेक्नॉलॉजी आपण वापर केला आहे. 3D मॉडेलिंग मावळे तुम्ही पाहिला जातो. आणि जे प्रोपोर्शन होतं म्हणजे प्रमाण होतं, एखाद्या 4 फुटाचा किल्ला जरी आपला उंचीला असला तरी रुंदीला आपला किल्ला 10-12 फुटापेक्षा जास्त होता. तर त्या 10-12 फुटाच्या किल्ल्यावरती 5 फुटाचा मावळा चालणार नाही. त्यासाठी आपण खूप विचार करूनच त्याची उंची केलेली आहे. प्रत्येक मावळा 2 इंचाचा,
काही मावळ्यांची उंची पण म्हणजे हा आता अफजल खानाचा असला तर तिची उंची किती असणार, महाराजांची उंची किती असणार, हे सगळा विचार करूनच आपण किल्ल्याच्या हिशोबानं आपण सगळे मावळे केलेले आहेत. म्हणजे जे किल्ल्यावरती मावळे आहेत ते सुद्धा तुम्ही स्वतः घडवले आणि होय. त्यानंतर त्या प्रमाण मावळ्यांना आपण ड्रेपरी म्हणजे ड्रेस सगळा म्हणजे ड्रेस कोणाकोणाला म्हणजे मावळ्यांना कसा ड्रेस पाहिजे, सरदार असतील तर मुघलांना ड्रेपरी जी असते ना ती सगळी म्हणजे मिनिएचर बनवलं तुम्ही. स्वतः आम्ही ते की नाही miniature. कापडान वगैरे आणून त्यांना गाठलेलं आहे. बरोबर. होय. आणि मावळ्यासाठी तर एवढं लोकांनी आम्हाला विचारते की तुम्ही मावळे कुठून घेतला. भरपूर लोकांनी जो येईल ते प्रत्येक व्यक्ती आम्हाला मावळ्यांच्या बद्दल विचारते. यावेळी फक्त आपल्या मंडळात म्हणजे स्वतः पूर्ण महाराष्ट्रात आपल्या मंडळानंच फक्त काय तर नवीन विचार केला. संकल्पना आणि ठेवली. पहिल्यांदा अशी संकल्पना आहे. टेक्नॉलॉजी वापरल्या. आणि ते साहजिकच आहे वाटणं, कारण की बाजारात एका प्रकारचेच मावळे असतात किंवा एका ठराविक प्रकारचे असतात, त्याच्यापेक्षा एखादी असेल पण ठराविक ठरलेलेच असतात. ज्यावेळेला किल्ला बघायला येतो त्यावेळेला किल्ल्याबरोबर मावळ्यांचं पण कुतूहल वाटते की नाही बाबा मावळे पण आमचे वेगळ्या पद्धतीने आम्ही बनवले. आम्हाला लिमिट क्रॉस करून वरती जायचं आहे म्हणजे आम्हाला दरवर्षी कुठली नाही कुठली गोष्ट अपडेट करायला पाहिजे. त्यामुळे आम्ही वर्षभर असं त्यातच असतात. आता ती डिझाईन टीम मध्ये ती वर्षभर त्यात. आता तुम्हाला 2 नावं म्हणजे सौरभ जनवाडे आणि प्रथमेश हत्तीगिरी, ती 2 मुलं बेंगलोरमध्ये जॉबला आपल्याच मठाची कट्टर करायला आमच्या सोबत ती 13-14 वर्ष किल्ला करायला. तर ती गणपती जेव्हापासून जसं आम्ही इथं काम करायला चालू करतोय तशी काम ती तिथं करायला चालू करतात. म्हणजे किल्ल्याच्या सगळी कामं किल्ल्याची. आता ती जे आता तुम्ही जे AI मॉडेलचं आपण जे म्हणालो ते मॉडेल वगैरे आता हा आमचा इथला आणि ती दोघं तिथले अशी ही डिझाईनची आमची 3 टीम आहे. ती सगळं ह्याचं कॉन्टॅक्ट त्यांचं ते हा सांगणार की प्रोपोर्शन किती होणार. कारण हा किल्ला करायला इथं रेलमध्ये ती तिथं आहे त्यांना करणार ती रात्रभर काम. ती मला वाटायला आता गणपती नंतरचे सगळे रविवार तिने तिथे काम केले. कुठले कंपनीचं काम का तर इकडे लवकर यायचं. ती सगळं काम तिथलं सोडून किल्ल्याच्या उद्घाटनाच्या आधी 8 दिवस ती इथे कोल्हापुरात तिथलं त्यांचं सगळं काम सोडून सगळी तिथं आले फक्त आमच्या किल्ल्यासाठी. आणि दरवर्षी असं नाही की यावर्षी करतात असं, ती दरवर्षी सगळ्या ह्याच्यात ती त्या ह्याच्यात पुढे असतात. आमची सगळीच तशी त्या ह्याच्यात काम करत असतात. आता किल्ला म्हणजे दिवाळीची सुट्टी पडल्यानंतर आपण किल्ला मुलं बनवायला जातात किंवा पण आपण एका वयात आलोय की तिथं आपल्याला आयुष्याला सुट्टी नाही, कुणालाच नाही. म्हणजे तुम्हाला मुलं असतील किंवा तुमची लहान मुलं असतील त्यांना सुट्ट्या असतात पण तुम्हाला सुट्ट्या नाहीत. आणि ह्या वेळ कशी काढताय तुम्ही? जर समजा तुमचं 11 ते 5 जर वर्क टाइम असेल किंवा त्याच्यानंतर काही जणांचं नाईट ड्युटी असते किंवा ह्या गोष्टी, तर त्यातून तुम्ही वेळ कसा काढून आणि कसा किल्ला आमच्या समोर आणला? त्याचे बरेचसेच कार्यकर्ते आहेत ना ते आता कामाला लावूनच करतात सगळे. तर त्याची टाइम काय तर त्या सकाळी 10 ते 6 असेल, ऑफिस टाइम असेल, कोणाची कारखाने डे असेल किंवा 2nd, 3rd अशी पण असेल. त्यानुसार आपण त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करतो. काम झाल्यानंतर आपण ज्यावेळी घरी येतो संध्याकाळी आपलं घरचं थोडं आवरून त्यानंतर आपण जी गल्लीत थांबतो त्या टाइममध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी मॅनेज करतो. त्यानंतर सगळे हे झाला 7, 8, 9च्या दरम्यानचा गोष्ट. त्यानंतर आपण जेवून झाल्यानंतर रात्री 10 नंतर आम्ही ह्या गोष्टींना सुरुवात करतोय. तर रात्री 1, 2 त्या टायमिंगपर्यंत आमचं हे काम चालू असतं. हे असं आमचं जसं आम्ही किल्ला बनवायला चालू करतो तेव्हापासून ही आमची रोजचं डेलीचं रुटीनच म्हणून समजून चला. त्या टाइममध्ये आम्ही हे सगळं इतका मोठा किल्ला करताना आव्हानं नक्कीच आली असतील. तुमच्या मते सर्वात मोठं आव्हान काय होतं या किल्ला तयार करताना? आता म्हणजे सर्वात मोठं आव्हान तुम्ही जे मगाशी सांगितला की बाबा काय मावळ्यांच्या ह्याच्यात किंवा किल्ला करायचे काय चुकी होते. मावळ्याचे आणि हे जे उंची किंवा हे ते आम्ही आता ते डिझाईन करणारी वेगळे असतात ना, इथं किल्ला करणारे वेगळे अशी आम्ही ठरवून कामं करतोय आम्ही. मग त्यामध्ये चुका होत्यात की लहान होते एकदा मोठे होते. मग जेव्हा फायनल करायचं असते त्यावेळी आम्ही ज्या चुका होते त्या आम्ही जर भिंती लहान झाल्या त्या वाढवायला लागतात. ते जे ऍडजस्टमेंट करायला लागते की बाबा ते आपण एवढा खर्च करावले किंवा किल्ला करावले इतके महिने झाले त्याला सूट होण्यासाठी व्यवस्थित करायला पाहिजे. मग हे मोठं आव्हान आहे की बाबा किल्ला व्यवस्थित दिसायला पाहिजे. त्यामध्ये ही जी अभिनय आता गोष्ट सांगितली ती ह्या वर्षीचा सगळ्यात मोठा आमचा प्रॉब्लेम ते होता. म्हणजे 2 नंबरचा प्रॉब्लेम एक म्हणजे असा प्रॉब्लेम झाला की सगळं झाला किल्ला उद्घाटन 3 दिवस फक्त राहिले सगळा किल्ला तयार होतो. सगळी तटबंदी पूर्ण झालेली 3-4 दिवसात तयार झाली पूर्ण सगळा किल्ला आपला तयार झाला आधी सगळा.
आणि ज्या वेळेला ते मावळे आमच्यापर्यंत पोहोचले, ज्या वेळेला त्या वास्तू आमच्यापर्यंत आल्या, म्हणजे आपल्या इथे तयार झाल्या सगळ्या वास्तू वगैरे, त्या आम्ही तिथे बसवलो तर ह्याचा आणि ह्याचा रेशो मॅच झाला पूर्ण. म्हणजे 50% तटबंदी कमी होती उंचीनं, कारण शाडू मातीचं कसं असते ती माती 50% आख असते. आता ते आमच्या आम्ही त्यांनी जे माती करत असते त्यांना हे काय आले की हे झाले प्रॉब्लेम हा मोठा झाला. आणि तो प्रॉब्लेम मोठा झाला ती दिवस होते सोमवार मंगळवार बुधवार, त्या आम्हाला कोणाला सुट्ट्या पण नव्हत्या. तर तशा त्या ह्याच्यात पूर्ण तटबंदी आम्ही परत नवीन केली. पूर्ण जी तटबंदी आम्ही मागची 15 दिवस करत होतो, पूर्ण तटबंदी आम्ही आमची 15 दिवस तटबंदी करत होतो, रोज यायचं तटबंदी करायची, ती तटबंदी आम्ही फक्त त्या पुढच्या 3 दिवसात पूर्ण नवीन केली. पूर्ण जेवढी 15 दिवसाचं काम तुम्ही परत 3 दिवसात केलं की आणि आम्ही हे पण करू शकलो असतो की काय होतं ऍडजस्ट करूया की काय फरक पडतोय असं. तर आमचं कसं आहे आता बाहेरचं आम्ही म्हणजे लाइटिंग करतोय, उद्घाटन सोहळा करतोय, तर किल्ल्यात 10 पैकी 10च पाहिजे, कॉम्प्रोमाइज अजिबात नाही, 1% पण नाही. आमच्यात किती भांडणं होतात ते असं नाही असं नाही असं नाही. खरं दुसरं सगळ्यात मोठा आव्हान आणि प्रॉब्लेम ह्या वर्षीचा नाही तर आम्ही एवढ्या वर्ष करतोय तो म्हणजे पाऊस. एक पाऊस सगळा किल्ला आमचा हे करू शकतो. मग आता आम्हाला सगळे म्हणतात की तुम्ही मांडव एवढा मोठा मांडव कशाला घालताय एवढा. दरवर्षी आम्ही मांडव, आणि एक काळ होता आमचा म्हणजे आम्हाला आमचा सिरजाला पण असेल तर सिरजाला पण माहिती, एक काळ होता की रात्री पाऊस या टाइमला चालू व्हायचा, रात्री 10-11 वाजता रात्रभर पाऊस असतो. आम्ही काट्या लावून ते आपलं ताडपत्री वगैरे मारत त्याला आम्ही काट्या लावून रात्रभर थांबायचो की किल्ल्याला काय व्हायला नको म्हणून. आम्ही लहान असताना तर ते आम्हाला झालं. त्यानंतर कसं आम्ही एवढी 15 दिवस 1 महिना मेहनत करणार आणि एका पावसात ते सगळं धुवून जाणार, ते आम्हाला परवडणार पण नव्हतं आणि ते आम्हाला डोक्यात पण आम्ही जे जाऊ दे काय व्हायचं त्यासाठी आम्ही मांडव पैसे 4 जाऊ देत, खरे मांडव हा पाहिजे. आणि मांडवाला जर आता म्हणलं तर आमचे सुरभी डेकोरेटर्स म्हणून आहे आपल्या, आता सगळे कायम तीच काम करतात. त्यांचं आम्हाला कायम काही एका शब्दात ते कधी विचारत नाही की फक्त आणि फक्त किल्ल्यासाठी ते तिने आम्हाला मांडवाचं हे करतात काय असं. खरं आता पण आम्ही इथनं पुढच्या पण सगळ्यांना सांगतो की मांडव हा घालायलाच पाहिजे किल्ल्याला, आणि पावसाचं काय सांगता येत नाही. आणि तुमची एक मेहनत एवढी की पावसांती वाहून जाणार म्हणजे पाऊस कधी पडेल कधी थांबल. या वर्षी एवढा पाऊस झालाय तुम्हाला आता सगळ्यांनी बघितलं. तर आमच्या किल्ल्याला म्हणला तर 1% पण हे झालेलं नाही. आणि कोल्हापुरात चर्चा तीच होती, म्हणजे तुम्ही दरवर्षी किल्ला करताय हे सगळ्यांना माहिती झाले आता. आणि आमच्या घरातली चर्चा सांगतो वैयक्तिक, आता एवढा पाऊस पडालाय, पोरांनी केलेला किल्ला वाहून गेला तर काय करणार. म्हणजे एवढं तुम्ही ट्रेंड बसवलाय कोल्हापुरात की तुमचा किल्ला पहिला बघणार, नवीन कपडे घालणार आणि किल्ला बघायला येणार, हे ट्रेंड पाडलाय. हे खरंच उल्लेखनीय आहे. आता जर विषय केला तर आमच्यातले एक पण पोरग जो पण उद्घाटन सोहळा होत नाही तो पण कपडे खरेदी करतो. एक पण अंगावर दिवाळीची कुठलीच खरेदी का दिवाळीला कुठलं घरातलं काम, घरातल्या स्वतःच्या आकाशकंदील पण आमचा जो पण किल्ला होता तो आमच्या घरातली कुठली बोलायला आवडत नाही. म्हणजे आता हे म्हणायचे पण खरं सगळी तेच जो पहिला किल्ला करूनच दिवाळीची सगळी डेडिकेशन तेवढं प्रायोरिटी सेट आहे त्याच्यावर. आणि एक म्हणजे जसं कोल्हापुरात आले गणपती आले की मी 3 दिवस बारका गणपती गेले की मी सीन बघायला जाणार, तसं दिवाळी झाली म्हणजे दिवाळी आली की मी सातमारीचा किल्ला बघायला जाणार. हे तुम्ही एक रचवले किंवा ठरवले, पायंडा पाडलाय त्या गोष्टीला. पण एका कुमार अवस्थेतनं आता आपण एक चांगल्या म्हणजे अडल्ट झालो व्यवस्थित, तर त्यावेळेला घरातली कशी म्हणायची काय किल्ल्याचा मागं लागलायस, काय दगड उचलतोयस, काय करतोय पोती. घरातल्यांना काय वाटत असते, घाण होऊन येते पोरग. आणि त्यानंतर आता पोरग जसं घरात येते म्हणजे एखादी महाराजांचा इतिहास बनवून येते अशी एक आपल्याला अपेक्षा असते ना. एखादा मावळा, प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न असते की मी बाबा महाराजांच्या काळात असायला पाहिजे होतो आणि महाराजांसाठी रक्त सांडायला पाहिजे. तर ते करता आलं नाही म्हणून तुम्ही ह्या गोष्टी साहजिकपणे करताय. आणि ज्या वेळेला एखाद्या आपल्या कलाकृतीला चांगला अभिप्राय मिळतोय किंवा लोकांनी त्याला खांद्यावर घेतलं तुमच्या किल्ल्याला किंवा तुमच्या कलाकृतीला, त्यावेळेला तुम्ही एक मुलगा लहान मुलगा जो साठमारीचा किल्ला करत होता आणि आता मोठा झाला आणि एक फेम घेऊन घरात जातो, तर त्यावेळेचं वातावरण काय होतं. आता माझाच मुलगा माझीच मुलं दोघे पण लहानपणापासून या किल्ल्यात आहेतच, करतातच, काम करतातच. ते आता हे मोबाईल रात्रीचा 1:30 वाजेपर्यंत मोबाईल बघण्यापेक्षा इथे किल्ल्याला राबलेलं मला चांगलं वाटते. त्यामुळे मी त्यांना काहीही बोलत नाही, किती वाजता पण येऊ देत, ते किल्ला करतात ना एवढंच माझं ध्येय आहे, बाकीचं काही विषय. तुम्ही म्हणला तर आता हे आमचे पप्पा आहेत, आम्ही दोघंजण भाऊ आहे आणि हे आमचे पप्पा आहेत. हे आमचे काका आहे गणेश काका आहेत, त्यांचा तो मुलगा देत आहे, तो पण रात्रीचा दिवस करून की आत पाहत
उभं राहा की दादा, दोघं पण या. दादा ये तू पण. ये 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 आता थांबलं मुलं म्हणल्यावर दिसायला लागते. तिथं उभा राहा की बाबांच्या वर्षी तिथे बोलतोय तेवढं. आता ते त्यांचा मुलगा पण लहान आहे. आता तुम्ही त्यांच्या आहे का त्यांचं काय विषय? एक सेकंड ते प्रेमच्या मागण्यात पडेल. ते आवाज जरा सिगरेट. ही सर्व कार्यकर्ते आमच्याच मंडळाचे आहेत. बरेच वर्ष आम्ही म्हणजे पूर्वी काही किल्ले आम्ही करायचंच नाही, करायचं परंतु छोटे मोठे करायचे. नंतर गणपती पण आम्ही मोठ्या प्रमाणात करायचं. परंतु ह्या मुलांच्यामुळं किल्ले कसे करायचे आणि कसे बनवायचे ह्या म्हणजे बघितल्यानंतर आम्हाला समजायला आलं की आपण ह्या आपल्या पण मुलाला पाठवावं ह्या ह्याच्यात. त्यातनं ते जे मोबाईल बघणे, रात्रभर मोबाईल बघण्याचं हे जे वाईट गुण आहेत ते कमी व्हावेत. बाकीच्या पण लोकांना माझं हेच म्हणणं आहे की दिवाळीच्या ह्याच्यामध्ये सुट्टीमध्ये हे असे काही तो उपक्रम प्रत्येक गल्लीत किंवा प्रत्येक मंडळानं प्रत्येक तालमीनं असे घडवावे. असे हेवे दावे न करता आज माझा किल्ला मोठा आहे, माझा गणपती मोठा आहे असं न करता हे बघून सर्वांनी हे घ्यावं, बोध घ्यावं. कॉम्पिटिशन नको आहे. आपण हे सर्व हिंदूच आहेत. एकमेकावर हे करण्याचं हे करू नये. म्हणजे कॉम्पिटिशन करून कुठेही आपल्याला काही झेंडा लावायचा नाही किंवा ईर्ष्या करू नका. सगळी ही आपलीच मुलं आहेत, आपलीच नाती बांधव आहेत. झेंडा एकच आहे. सर्वांचा झेंडा एकच आहे. त्या झेंड्याखाली आपण महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे की एका झेंड्याखाली राहून आपण हे करा. आणि आता हल्ली म्हणजे एक इन्स्पिरेशन म्हणजे तुमच्या किल्ल्याचं सांगायचं झालं तर हल्ली मुलं जी लहान आहेत ते 2-2, 3-3 तास मोबाईल घेऊन बसलेले असतात किंवा त्या मोबाईल वरतीच कंटिन्यू असतात. तर आपला किल्ला करता स्वतः आम्ही हा तुमचा मॅन्युअल पूर्ण बघितलं तर ह्यात लहान मुलं पण आम्हाला दिसायला लागली. तर त्या लहान मुलांचं इमोशन्स काय असतात की ज्यावेळेला किल्ला बनवायचा असतोय, दादा किल्ला कधी बनवणार आहे, या गोष्टी अशा असतात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ह्या दोघांच्या मुली लहान आहेत, आपल्या सक्रिय असतात. माझी मुलगीच आहे, ती पण असते माझ्याबरोबरच येते. काय मी तिला सांगतोय की हे कर ते कर किल्ल्याच्या बाबतीत. आणि तिला पण माझं जसं मला महाराजांच्या बद्दल आवड आहे, प्रेम आहे, तसंच माझ्या मुलगीला पण मी शिकवलंय. मग मी सांगतोय तिला हे असं करायचं तसं करायचं. तडबंदी करताना चिक्कल मळून द्यायचा किंवा दुसरी इकडची तिकडची जी काही कामं असतील ती तिला करायला लावायची. त्यामुळे लहान मुलांना आवड निर्माण होते, प्रेम निर्माण होते. या अशा गोष्टी. आणि किल्ला बनवताना आता तुम्ही तुमच्या मुलीचा संदर्भ दिला. किल्ला बनवताना असा कोणता सकारात्मक बदल तुम्हाला जाणवून आला तिच्यामध्ये? मुलगीमध्ये तिला असलेलं महाराजांच्या बद्दल प्रेम ते मला आवडलं. म्हणजे तिला आता आवड झाली की गड किल्ले बघायचे, हे बघायचे. ते मला म्हणत्या हे किल्ला बघायचा जाऊया, ते किल्ला बघायचा जाऊया असं म्हणते. मग तिला विशाळगड बघायचा होता. मग आम्ही दिवाळीच्या सुट्टीत तिला विशाळगड दाखवून आणला. आणि आता काय होतंय म्हणजे लहानपणापासून आम्ही पण किल्ला बनवत आलोय, तुम्ही सुद्धा बनवत आहे. आम्हाला जे आव्हानं यायची म्हणजे ती छोटी मोठी होती किंवा ती पण मोठी दिसायची. म्हणजे किल्ला बनवल्यानंतर 4-5 दिवसानंतर त्याला परत भेगा पडायचा, परत ते माती घ्यायची, पाणी घ्यायचं, परत हे करायचं. मग आम्ही जो साध्या मातीपासून बनवायचो. मी आता तुमच्या बोलण्यानं ऐकलं की आम्ही शाडूपासून बनवला. तर ह्या शाडूवरती जायचा निर्णय तुमचा कसा होता किंवा का घेतला निर्णय?